काही घरात सतत भांडणं, आजारपण, पैशाची अडचण, मनाची अस्वस्थता. कारण समजता सगळं चुकत चाललेलं असतं. जर तुमच्या घरातही असंच चालू असेल तर आजचा हा स्वामी समर्थांचा उपदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. भाग 1. समस्या. घर म्हणजे शांततेचं ठिकाण असावं, पण अनेक घरांमध्ये आज शांततेऐवजी चिंता, तणाव आणि अश्रू आहेत. कोणी आजारी, कोणी बेरोजगार, कोणी नात्यात दुखावलेलं. भाग 2. कारण. स्वामी समर्थ सांगतात, घरात अडचणी येतात तेव्हा फक्त बाहेरचं कारण पाहू नका. घरातली वाणी, विचार आणि वर्तन देखील कारणीभूत असतात. भाग 3. 5 चुका. 1. सतत तक्रार करणं. 2. घरात नकारात्मक शब्द वापरणं. 3. देवावर विश्वास ठेवूनही संयम ठेवणं. 4. एकमेकांची किंमत न ओळखणं. 5. संकटात देवाला दोष देणं. भाग 4. उपाय. स्वामी समर्थ म्हणतात, चमत्कार शोधू नका. श्रद्धा, संयम, चांगलं वागणं ठेवा. सकाळी एकदा मनात श्री स्वामी समर्थ म्हणणं. घरात मोठ्यांचा अपमान करणं. संकटात देवाजवळ तक्रार नाही, संवाद करा. घरात शांत शब्द वापरा. भाग 5. आशा. स्वामी उशीर करतात, पण दुर्लक्ष कधीच करत नाहीत. आज अंधार असेल, पण उद्या प्रकाश नक्की आहे. जर हा उपदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कॉमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जिच्या घरात आज शांततेची गरज आहे.